श्रावण महिन्यात सोमेश्वर मंदिराच्या आवारात भरणारी ही खूप मोठी यात्रा आणि खूप युनिक युनिक सगळं असं जे आहेत ज्या वस्तू त्यासुद्धा एवढ्या छान छान मिळतात. तर ते याच यात्रेची मी आज तुम्हाला सगळ्यांना सैर करणार आहे. खूप मोठी यात्रा असते आणि खूप असं युनिक खूप असं स्वस्त. तर कोणाकोणाला माझी ही सैर बघायला आवडेल यात्रेची. जर आवडली तर एक लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हा सर्वांना खूप आवडेल, कारण लहान मुलांची खेळणी खूप अशी लाकडी जुनी युनिक आणि खूप अशा काही गोष्टी आहेत ते तुम्हाला सर्व आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला, आज सोमवार आहे तर म्हणलं चला आज लवकर लवकर असं आवरून घेतलं, कारण आज यात्रेत जायचं आहे, दर्शन स्वतः घ्यायचं आहे. आता महादेवाला ही धोत्र्याची फुलं खूप आवडतात. का आवडतात तर महादेवांचं एकच उद्देश आहे की मला महागडी वस्तू कोणतीही नको आहे, मला फक्त मला श्रद्धा ही फक्त महत्त्वाची. सगळ्यांनी नाकारलं, कुणीही स्वीकारलं नाही या धोत्र्याच्या फुलाला फळाला, पण महादेवांनी मात्र स्वीकारलं. त्यातून एकच त्यांचा उद्देश की महागडं काही नको, फक्त श्रद्धा महत्त्वाची. बरोबर आहे ना? तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागात हे धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याचं फूल महादेवाला अर्पण करतात. ते श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं म्हणून. तर चला बघा, मला एवढी फळं आणि फुलं सापडली. आता आज सोमवार असल्यामुळं चला म्हणलं पटपट आवरूया. आता इथंच आमच्या इथं शेजारी एक मंदिर आहे काळूबाईचं, तिथं दर्शन घेतलं. आणि आज माझी धाकटी लेक ती पूजा करणार होती, त्यामुळे तिला म्हणलं चल मी फुलं आणून देते. ती आज म्हणली मम्मी मी आज अभिषेक करते घरी. तर म्हणलं चालतंय. तिने बघा आता अभिषेक केला, पूजा केली, छान अशी पूजा झाली होती. मग मी पण इथं महादेवाला बेलपत्र वाहिलं 11 आणि फुलंही वाहून घेतली. खूप असं प्रसन्न होतं, कारण आपली मुलं ज्यावेळेस असं काही करतात ना, त्यांनाच सुद्धा अशी थोडी थोडी अशी सवय लागते आणि आवडसुद्धा निर्माण होते. आता सकाळपासून काही व्हिडिओ नाही परत घेतलाच नाही, आता म्हणलं शूट करावं. तर आता निघालो आहे आम्ही सोमेश्वर मंदिरात. आणि सोमेश्वरची यात्रा तुम्हाला जर बघायचीच असेल ना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप छान छान आहे. म्हणजे वस्तू सगळ्या जुन्या आणि जुन्या वस्तू म्हणजे काय काटवटा आणि सगळं म्हणजे सगळं पळपूट बेल आणि इतकं स्वस्त आहे ना. त्या आमच्या सोमयाच्या यात्रेच्या म्हणजे यात्रेत जसं स्वस्त मिळतं ना, तसं म्हणजे मी म्हणते कुठं स्वस्त मिळत नाही. सगळ्या वस्तू ज्या जुन्या आपल्याला पारंपरिक पाहिजेत असते, तर काटवट आणि खलबत्ता आपल्याला जो दगडी असतो आपल्याला उपयोग येतो बघा, तो सुद्धा खूप छान. तो म्हणजे बऱ्याच अशा वस्तू असतात आणि एवढ्या स्वस्त असतात ना. आमच्या इथं अशा बाकीच्या पण यात्रा असतात बरं का, पण या यात्रेसारखं सोमयाच्या यात्रेसारखं कुठंच असं काहीच म्हणजे असं स्वस्त असं भेटत नाही. आणि भरपूर अशा व्हरायटीसुद्धा बघायला मिळतात, खूप सारं काही असतं. तर चला आता आपण तिथं जाऊ. आणि तुम्हाला जर बघायला जर आवडत असेल म्हणजे यात्रेतील सगळ्या वस्तू म्हणा किंवा यात्रा कशी असते आमच्या इकडची, तर शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला आता डायरेक्ट तिथंच भेटू. आणि घरचं आता बेलपत्र घेतलं आहे, फुलं घेतल्यात जास्वंदीची आणि एक फळ होतं म्हणजे बेलफळ, ते सुद्धा घेतलं आहे. तर चला आता डायरेक्ट आता तिथंच भेटूया. चला आता तुम्हाला आहे ना आमच्या गावची आमच्या सोमेश्वर यात्रेची तुम्हाला सगळी मी आज सैर करणार आहे. सगळी यात्रा मी तुम्हाला दाखवणार आहे, फिरवणार आहे. आणि त्यामुळे ना व्हिडिओला पटापटा लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एवढ्या म्हणजे छान छान वस्तू तुम्हाला पुढे अशा सगळ्या अशा बघायला मिळणार आहेत ना, तर खरंच तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. तर आता मी स्टार्टिंगला इथं मी सुरुवात केली बघा. पळपूट जे असतं ना, एवढी त्याचीसुद्धा फिनिशिंग एवढी चांगली आहे ना आणि एवढं छान आहे, जडपणे जांभळीच्या लाकडाचं आहे, सॉरी बाभळीच्या लाकडाचं आहे. कधी पण काही आपण लाकडी वस्तू घ्यायची म्हणलं ना, बाभळीच्या किंवा जांभळाच्या आणि म्हणजे याचीच घ्यावी लाकडाची. आणि सागाची तर एकच नंबर असते. पण आपण तसं पळपूट बेलन असं काय घ्यायला गेलं ना, तर आपल्याला तसं सागाचं भेटत नाही. पण एवढी छान अशी त्याची फिनिशिंग होती ना, एवढी सुंदर. त्यांनी मला 400 किंमत सांगितली होती त्या पळपुटाची, पण ते मला आहे ना 250 रुपयात द्यायला तयार झाले होते. तर मला काय म्हणजे घ्यायचं नव्हतं, कारण मी ऑलरेडीच घेतलेलं आहे आज 2 वर्ष.
आता हे आपल्याला हटणीचं एवढं ते सुद्धा बघा बाभळीच्या लाकडाचं आहे. कारण बाभळीच्या लाकडाच्या वस्तू आहेत ना त्या अजिबात तशा चिरटत नाहीत किंवा पूर्वीचे आपले जुने बघा असतात ते अजिबात चिरटत नाही किंवा खराबसुद्धा अशा होत नाही. नंतर पुढं आल्यावर बघा आपल्याला इथं परत बघा चिकटणीचं असं वेगळं आहे, अशी पळी आहे. यांनी सुद्धा चांगला असा चिक हाटल्या जातो आणि खूप अशा मोठ्या मोठ्या वस्तू आहेत. खूप छान वाटत होतं, एकदम मस्त असं. आता हे बघा मेहंदी काढायला आपल्याला वेळ नसेल तर याचं सुद्धा छान वाटतं असं. 50 रुपये मेहंदी काढायचे छापसुद्धा 30-30 रुपयाला देत होते. तर एवढं छान होतं ते सुद्धा. आणि इकडं बघा असं फुलदाण्या बरेच असे काय आपल्याला जे लागतात वस्तू ना एवढ्या खूप छान छान होत्या, एवढ्या मस्त. तर इथं बघा इथं मी आले तोरण घेण्यासाठी, कारण आपण रोज तर काय फुलांचं तोरण असं आपल्या घराला लावू शकत नाही. आता कोण कोण म्हणतात की नाही आपल्या ओरिजिनलच फुलांचं पाहिजे, पण काही असू दे सणावाराला आपण फुलांचं सुद्धा लावतोच. पण असं सुद्धा लावलं ना खूप छान आहे. याची फिनिशिंगसुद्धा खूप छान होती आणि त्याची कलरसुद्धा असे खूप छान छान अशी आणि आहे ना चांगले असे युनिक होते. तर मला सुद्धा खूप असं आवडलं होतं. पण सध्या माझं काय असं घर झालेलं नाही त्यामुळं मी काही ते घेतलं नाही, पण मी तुम्हाला दाखवत होते आणि मला सुद्धा बघायला खूप छान वाटत होतं. आता हे ताटावरचे रुमाल, मला हा एक रुमाल अशातून खूप असा म्हणजे मला घ्यायचा होता बराच वेळा, पण असे विणलेले होते म्हणजे असायचे, त्यामुळं मी काही असं म्हणजे कधी असं घेतलं नाही. पण आपल्याला असं व्यवसायाच्या ताटावर किंवा ह्याच्यावर छान वाटतात. आपल्याला वटपौर्णिमेला आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस मी असं बायकांचे बघायचे ना त्यावेळी मला खूप छान वाटायचं. तर हा सुद्धा बघा खूप छान कलर आहे, हा कलर मला खूप आवडला आहे. आता मी घेतला आहे सुद्धा एक, तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी दाखवेल नक्कीच. तर खूप छान फिनिशिंग आहे. नंतर आलो आहे आता आपण बघा इथं क्लिप, आपल्या निरापिना म्हणजे जे काही असतं ना तर ते सेक्शनसुद्धा बघा एवढं छान आहे ना सगळं. तर एवढं म्हणजे सुंदर. आणि हे गळ्यातलं एक बघा असं टाईप आहे, त्याचं पेंडलसुद्धा खूप छान आहे, मला खूप आवडलं होतं. एकदम असं मस्त अशा निरापिना अशा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये होत्या. आणि गळ्यातलीसुद्धा खूप काय असं म्हणजे खूप छान अशी व्हरायटीमध्ये होते. खूप त्यांचं कलर, त्यांची फिनिशिंगच एवढी छान असते ना, म्हणजे इथला माल जो असतो ना सोमा यात्रेतला म्हणजे दरवर्षीच एवढा छान माल असतो ना, कुठून येतो माहीत नाही, पण एवढा छान आणि सुंदर माल असतो. सगळंच म्हणजे ज्या वस्तू असतात ना चांगल्या अशा ब्रँडेड असतात. म्हणजे आपण काय यात्रेतून बघतो बघा, पण तसं नाही, फिनिशिंग ही सगळी अशी एकदम छान. तर इथं आले होते मी आपल्या ज्या काही घरगुती अशा वस्तू असतात, तर तिथं मी एक बडीशेप ठेवण्यासाठी एक डब्बा बघत होते. मला त्याचं वरचं कोटिंग खूप आवडलं होतं, पण तो खूप लहान होता, असा थोडासा जरासा मोठा पाहिजे होता. तर मी विचारलं त्यांना आहे का म्हणून. तर एवढ्या छान छान अशा वस्तू आणि एकदम आपल्या म्हणजे बजेटमध्ये होत्या. असं नाही की खूप किंमत सांगतात आणि खूप महाग येतं. चांगल्या वस्तू पण आपल्या बजेटमध्ये सगळ्या वस्तू होत्या तिथं. आणि एवढं छान वाटत होतं ना. आपल्या बायकांना शॉपिंग म्हणलं ना खरंच म्हणजे एवढी सगळ्यांना आवडते. मला तर भरपूर आवडते असं म्हणजे काय घ्यायला असं बघायला. तुम्हाला आवडते का? आवडतच असणार नक्की. तर इथं बघा आले आता एवढ्या छान छान अशा म्हणजे वस्तू इथं ना सगळ्या आपल्याला आपल्या स्वतःसाठी सुद्धा लागणाऱ्या. तिथून नंतर बघा हे क्लिप वगैरे असं जसे पाहिजे तसं. पण हे क्लिप काय मला एवढं आवडलं नाही, कारण त्याची फिनिशिंग एवढी चांगली नव्हती. आणि कानातले इथं बघा, आता ह्या कानातल्यांच्या सेक्शनपाशी आले मी, एवढी त्याची फिनिशिंग एवढी म्हणजे ना मला तर आवडले ना काय तुम्हाला सांगू. एवढे छान छान जुबे म्हणजे आपल्याला साडीवर असं आपण घालतो वेगवेगळे असे, एवढे छान आणि एवढे स्वस्त होते ना काय तुम्हाला सांगू. आता ही वरची सुद्धा बघा डिझाईन, त्याचे कलर खूप छान होते, भारी भारी अगदी ना असं वाटत होतं सगळंच घ्यावं की काय. आणि हे तर आहे ना अगदी असं वाटत होतं
की एकदम असं म्हणजे ना सोन्यासारखं एवढं छान, म्हणजे त्याची फिनिशिंग बघा तुम्ही, जवळून तुम्हाला दाखवते. एवढी छान होती ना, आणि डिझाईनसुद्धा एवढी नाजूक आणि एवढी छान वाटत होती ना, खरंच मला तर खूप आवडली. आणि रिंगा, कोणाला रिंगा अशा आवडत असतील तर रिंगा, म्हणजे त्याची फिनिशिंग एवढी अशी चांगली वाटत होती ना. म्हणजे असं तरी हे दिसतंय, पण असं जवळून तर एवढं खूप छान वाटत होतं. आणि ह्या मोत्यांचे असे कानातले छोटे छोटे बघा, आपल्याला कधी असं टॉप्स असे घालायला पण छान वाटतात, तर मोत्यांचे ते सुद्धा. मोठे मोठे जुबेसुद्धा आहेत ना, अवघे 30 ते 40 रुपयामध्ये होते. नंतर मी आली इथं अंगठ्यांच्या सेक्शनमध्ये बघा, एवढ्या छान छान अशा अंगठ्या ना. कधी आपण जर काही फंक्शन असलं ना, तर तसावर आपण घालतो कधीतरी. मुली बघा हे असं घालतात, तर छान वाटत होतं. इथले चप्पल सुद्धा दुकान खूप छान होते. म्हणजे क्वालिटी चांगली होती. आता इथं पाळण्यांचं होतं, ते तुम्हाला मी दाखवणार आहे, बोर होऊ नये म्हणून. नंतर इथं बघा अशा छोट्या अशा बॉटल, अशा लहान मुलांसाठी आपण ह्याच्यात दूध वगैरे चांगल्या क्वालिटीच्या होत्या. आतून त्याला स्टीलचं होतं. तर इतक्या म्हणजे प्रमाणात व्हरायटी होत्या आणि खूप छान. याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. एवढं असं म्हणजे भरपूर सगळं असं जे आपल्याला पाहिजे ते ते म्हणजे सगळं होतं असं. मेकअपचं सुद्धा म्हणजे चांगल्या क्वालिटीचं होतं तिथंसुद्धा. आता तुम्हाला दाखवते पुढं, मी तुम्हाला अजून थोडी शॉपिंग दाखवणार आहे. खूप अजून छान छान आहे, तुम्हाला खूप आवडेल. तर हे पाळणा बघा, आता गोल पाळणा दरवर्षी असतो, पण पलीकडचा जो पाळणा आहे ना, तो यावर्षी मला नवीनच दिसतोय. एवढं म्हणजे मला त्या पाळण्यात मला बघूनच मला तिकडं मला असं चक्कर यायला लागली होती. त्यामुळे मला एवढी भीती वाटते ना. आमचे हे म्हणत होते बसायचं आहे का, म्हणलं नाही रे बाबा, मी कधीच म्हणजे बसले पण नाही आणि कधी म्हणजे बसली पण नाही. आणि ना मला खूप असं म्हणजे मी बघते ना त्याच्याकडं, तरी पण मला अशी म्हणजे भीती वाटते. म्हणजे मला भीतीच वाटते का काय माहिती. मी अजिबात कधी बसले नाही. तर बघा लहान लहान मुलांचे भरपूर असे वेगवेगळे असे खेळ असतात इथं, खूप छान. तर तिथून आले आता आपल्या आवडत्या बांगड्या. या बांगड्या सेक्शनमध्ये पण बघा एवढ्या छान छान अशा बांगड्या, आणि 30 रुपयाला 4 बांगड्या देत होते. आणि क्वालिटीसुद्धा एकदम चांगली होती. आणि त्याच्यावरली डिझाईनसुद्धा जी आहे ना, तीसुद्धा एकदम अशी छान होती. मला फक्त हे पर्सचं सेक्शन आहे ना, ते आवडलं नाही, कारण त्याला अजिबात क्वालिटी नव्हती कुठल्याच दुकानात. तर ते जाऊ दे. हे आले आता, हे आहे 30 रुपये 40 रुपये. हे जे आहेत माझ्या हातातलं त्याला डिझाईन नाही. आपल्या केसांच्या आंबाड्यासाठी हे कधी, आता हे बघा 40च रुपयाला भेटत होतं. दुकानात आपण घ्यायला गेलो तर हेच आपल्याला किती महाग महाग भेटतं, 100 रुपयाला 125 रुपयाला, म्हणजे असं महाग महाग भेटतं. तर तिथं ते फक्त 30-40 रुपयालाच भेटत होतं. तर नंतर आले बघा आता पाट, आपले कोटिंग जे जे पाट जे असतात ना, सिल्वरचे. तर बघा एवढे छान छान पाट आहेत ना, एवढे स्वस्त होते ना. 200 रुपयालाच मोठा जो पाट होता तो 200 रुपयाला. आता हे छोटे छोटे पाट बघा आपल्याला पूजा करताना, पूजा मांडणीसाठी बघा लागतात. दिवाळीत म्हणा, अजून कुठल्याही अशा सणांच्या वेळी लागतात. तर महाराजांसाठी अशा आपल्याला छोट्या छोट्या अशा आसन आहेत तिथं एवढे छान छान, आणि ते सुद्धा खूप छान होतं. आता इथं आले बघा खूप अशा म्हणजे आहे ना, जुन्या अशा वस्तू तुम्हाला, अशा बैलगाड्या अशा बघा, आपण घरात असं सजावटीसाठी ठेवतो ना, तर त्यासुद्धा होत्या भरपूर. असं काही अशा लाकडी तर आहेत ना, इथं सगळं असं हे लाकडांचंच म्हणजे हे होतं. खूप मोठं दुकानं सेक्शन होतं हे. इथं बघा चमचा, पळी, उलतान, जे काही तुम्हाला पाहिजे ना, ते लाकडी नवीन कोटिंगमधून एकदम असं छान आणि सुंदर ना, असं वाटत होतं सगळं घ्यावं की काय. तर आणि सगळ्यात बघा मी सुद्धा थोडंसं खेळले, मला खूप असं म्हणजे मज्जा येत होती, खूप छान वाटत होता. हा मासा बघा लाकडी, असा एकदम असा लवचिक आहे, हलडुलत होता आणि जडसुद्धा होता. खूप छान असं लहान मुलांना. हे बघा हे कासव हे सुद्धा हलत होतं. त्याला बघा आतून असं हे केलेलं आहे त्यांनी, एवढं छान आणि एवढं मजबूत, लहान मुलांसाठी खूप भारी वाटत होतं. आता माझ्या मुली काय आता मोठ्या झाल्या आहेत, त्यामुळं मी म्हटलं नको. आता हा बघा कुंकवाचे करंटसुद्धा खूप असे भारी होते. जुन्या वस्तू आपल्याला कशा, आपल्याला जुन्या आठवणी अशा आपण जर वस्तू घेतल्या तर सांभाळून ठेवू शकतो, म्हणून अशा जुन्यासुद्धा वस्तू, करंट वगैरे असे खूप छान छान काय होतं. एवढं भारी सगळं होतं ना, काय तुम्हाला सांगू. आता हे आहे म्हणजे आपल्या घरात आपण कुठं असं डेकोरेशनसाठी जे लावतो, असे ठेवतो कुठे फुलं. आपण कसं म्हणजे प्रत्येक वेळेसच
असं ओरिजिनल पण नाही ठेवू शकत, कधी कधी आपण असं पण ठेवतो, छान वाटतं ते डेकोरेशनसाठी. तर बघा एवढे छान छान अशा इथं सुद्धा व्हरायटी होत्या. हे थोडंसं जरा असं म्हणजे किमतीत जरा कमी असे जास्त असे काही करत नव्हते, म्हणजे मला काय असं घ्यायचं नव्हतं, मी जास्त असं काहीही केलं नाही. पण इथं सुद्धा बघा खूप खूप असे छान छान असे ह्याच्यातून असे झुंबर टाईप होते, अशा प्लांटमध्ये होते असे मोठे सुद्धा, असं आपण नाही का असे डायनिंग टेबलच्या तिथं किंवा कोपऱ्यात म्हणा, किंवा आपल्या हॉलमध्ये असं कोपऱ्यात म्हणा, असे खूप असे छान छान असं वाटत होतं. व्हिडिओ तर असं वाटतंय, पण याच्यापेक्षा समोरून तर खूप छान असं वाटत होतं. हे झाड तर मला खूप असं आवडलं होतं. तुम्ही म्हणसाल दर्शनाला आली मग दर्शन घेतलंच का नाही? नाही, अगोदर मी दर्शनच घेतलं होतं. आम्ही अगोदर मंदिरात आलो, दर्शन घेतलं आणि नंतर सगळं यात्रा तुम्हाला मी फिरवून दाखवली. तर मंदिरात बघा असं आतमधलं हे आहे दृश्य, बाहेर ते लाईव्ह असं दाखवतात. दर्शन घेतलं आणि घरी आलो. आता घरी आल्याच्या नंतर बघा आता खूप उशीर झाला होता, पण तरी पण वड्या खायच्या होत्या. लेकींना आम्हाला सुद्धा कोथिंबिरीच्या वड्या बनवल्या आणि घाईघाईत बघा पीठसुद्धा पातळ झालं होतं. पण मी काय केलं मग छोट्या छोट्याच अशा वळवट्या केल्या. आता अहो म्हणले दे मी तुला मदत करतो म्हणून. श्रेयाने तशी बरीच मदत केली होती मला. मग आहोंनी काय मला इथं वड्या अशा कापून दिल्या. आता थोड्याफार मी काय कापल्या. मग आता थोडंसं तिखट मीठ टाकलं तेलात, चांगलं तेल असं तापू दिलं. नंतर वड्या छान अशा परतून घेतल्या. श्रेयाने अगोदरच इथं मूग डाळ आणि तूर डाळ मिक्स इथं वरण बनवलं होतं. चपात्या मी बनवल्या आल्यावरती आणि वड्या पण मीच बनवल्या. श्रेयाने वरण बनवून मी पण वड्यांची सगळी तिन्ही तयारी इथं करून ठेवली होती. आता चला तुम्हाला मी थोडीशी माझी शॉपिंग दाखवते, छोटीशीच आहे. आता हा डब्बा खूप छान असा क्वालिटीचा आहे. असा देवघरासाठी मी घेतला आहे, म्हणजे आपल्याला छोट्या छोट्या अशा वस्तू माळा वाती असं ठेवता येतात. आणि हा एक रुमाल मी घेतला, मला खूप आवडला तो. कारण असं आपण कधी ववसायच्या ताटावर वटपौर्णिमेला आपल्याला लागतो बघा, तर त्याचं फिनिशिंग चांगलं आहे, म्हणजे त्याची क्वालिटी चांगली अशी चमकी आणि खूप असा म्हणजे क्वालिटी सुद्धा आहे. तो सुद्धा मला खूप चांगल्या किमतीत मिळाला, अवघ्या 100 रुपयात. आणि ह्या प्लेटा बघा, ह्या प्लेटा एक मी घेतल्या, ह्या सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या आहेत म्हणून ह्या प्लेट्स काही घेतल्या. तर अशा छोट्या छोट्या अशा वस्तू आपण काहीतरी असं आणत असतो आणि यात्रेतून ते आपल्याला खूप असं चांगलं असं मिळलं ना, तर खूप असं समाधानसुद्धा होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं मी आणलं आहे एक जो आपल्याला गळ्यात जो लागतो सेट असा हार आहे. एकदम असा छान आहे, खूप त्याची फिनिशिंग एवढी छान आहे ना आणि एवढी अशी चांगली आहे. असं कुणाला असं म्हणजे ना, जर बघता क्षणी तुम्हाला विचारणार की कुठून घेतला, काय घेतला, एवढा छान आहे. तर तो एक मी घेतला, मला खूप तो स्वस्त भेटला आहे, एवढा छान आहे. आणि तुम्हाला मी गळ्यात घालून दाखवते, कारण आपल्याला काठपदराच्या साडीवर हे असे दागिने घालायला खूप छान दिसतात. बघा आता किती छान वाटतोय, रिच वाटतोय एकदम मस्त. तर मला खूप आवडला हा, म्हणून मी हा एक घेतला. कधीतरी आपल्या बायकांना असं वेगवेगळं असं दागिने घालायला सुद्धा खूप छान वाटतं, आवडतं सुद्धा आणि छानसुद्धा दिसतं. तर हा एक घेतला आहे बघा. तुम्हाला आवडला का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नंतर हे छोटंसं एक मोत्याचं कानातलं मला खूप आवडलं. कुठल्याही आपण ड्रेसवर यूज करू शकतो किंवा आपण साडीवर सुद्धा वेअर करू शकतो त्याला. तर एकदम छान असं आणि वाईट घेतलं आहे का, तर म्हणजे कुठल्याही साडीवर जरी घातलं, कुठल्या ड्रेसवर जरी घातलं ना, तरी एकदम असं शोभून जाईल आणि सोबर आहे एकदम असं मस्त. तर ते घेतलं. आपल्याला कसं असतं छोट्या छोट्या गोष्टीतच आपलं समाधान असतं आपल्या बायकांचं. आणि छोट्या छोट्या गोष्टीतच आपण आनंद शोधायचा, आनंद मिळवायचा, हे माझं पहिल्यापासून माझं मत असतं. कारण जे आपल्याला मिळतं ना ते खरंच आपल्या स्वइच्छेने मिळत असतं आणि आपला आनंद त्याच्यात खूप मोठा असतो, समाधान मानायचं असतं. तर आता ही गेल्या सोमवारी माझी बारकी लेक गेली होती ना, तिने ते हे यात्रेतूनच आणले. चला म्हणलं तुम्हाला सुद्धा दाखवूया. एवढं छान आहे बघा, हे मुलींसाठी असं त्याच्यावर असे कानातले पण आहेत आणि गळ्यातले असा सेट आहे. एकदम असं छान सुंदर असं हे सुद्धा बघा एवढं छान वाटतंय ना. तर चला माझी आजची अशी शॉपिंग होती, तुम्हाला कशी वाटली? छोटीशीच असू दे. आणि आमच्या गावची तुम्हाला यात्रा कशी वाटली सोमेश्वर मंदिरातली? जर येणार असाल तर नक्कीच या, कारण यात्रेचं ठिकाण आहे. यात्रेचंच नाही तर म्हणजे प्रसिद्ध देवस्थान आहे. तुम्हाला जर माझा आजचा जर व्हिडिओ जर आवडला असेल आणि आमची गावची आमच्या सोमेश्वर मंदिरातली यात्रा जर आवडली असेल ना, तर नक्कीच एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.